शुक्रवारी NSUIच्या काही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आता ABVPच्या विद्यार्थी जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्यावर सुद्धा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळते। जवळपास 10 ते 20 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम आहे राहुल गांधी यांचा, तर त्याचं आयोजन काल पुण्यात करण्यात आलेलं होतं। शनिवारी जे AISSMS कॉलेज आहे तर त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र त्यापूर्वी जी सगळी प्रक्रिया आहे तर ती सुरू होती किंवा कार्यक्रमाच्या पूर्वीची जी तयारी आहे तर ती सुरू होती आणि असं असतानाच COEP मध्ये काही विद्यार्थिनींना डांबून ठेवलं असल्याची माहिती मिळालेली होती आणि हे डांबून ठेवल्यावरूनच कुठेतरी वाद निर्माण झाला आणि हा वाद साधारण 7 वाजता सुरू झाला ते रात्री 12-1 वाजेपर्यंत हा संपूर्ण वाद सुरू होता। दोन विद्यार्थी संघटना म्हणजेच NSUI असेल त्यासोबतच ABVP असेल या दोन वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आहेत तर या दोघांमध्ये हा वाद निर्माण झालेला होता। त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस हजर झाले, त्यांच्याकडून दोन्ही विद्यार्थ्यांचे जे गट आहेत त्यांना वेगळं करण्यात आलं आणि मग शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये NSUIच्या 60 जे विद्यार्थी कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र यामध्ये 2 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेले होते। त्यापैकी अनिल दुबे नावाचा जो विद्यार्थी आहे ज्याच्यावर मारहाण करण्यात आलेली होती, ज्याला मारहाण झालेली होती, तर त्याच्या फिर्यादीवरून आता पुण्यातील जे शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे तर त्या ठिकाणी ABVPच्या म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 गटांमध्ये वाद निर्माण झालेला आणि त्यानंतर काही मुलींच्या व्हिडिओ रिॲक्शन सुद्धा समोर आलेल्या आपण पाहिल्या आणि त्यानंतर आता संचेती रुग्णालय जे आहे तर तिथे या मुलावर उपचार सुरू होते। आपण काल बघितलं, शुक्रवारी बघितलं की रात्री बराच वेळ म्हणजे शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत हा संपूर्ण जो गोंधळ आहे तर तो आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यानंतर आता दुसरी जी विद्यार्थी संघटना आहे तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। हे सगळे जेव्हा गुन्हे दाखल करण्यात आले पहिले NSUIच्या याच्यावर तर त्यानंतर बरेच NSUI काँग्रेसचे जे काही वरिष्ठ नेत्या मंडळी आहेत तर ते सुद्धा त्यावेळी घटनास्थळावर पोहोचलेले होते। COEP कॉलेज असेल त्यासोबतच त्यानंतर जेव्हा या सगळ्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं तर तिथे सुद्धा हे उपस्थित होतं आणि नंतर ज्या ठिकाणी उपचार सुरू होते तर उपचाराच्या ठिकाणी सुद्धा हे उपस्थित होते आणि त्यांच्याकडून आरोप करण्यात आले की NSUIच्या कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने गैरसमज करून ही संपूर्ण मारहाण जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर जो विद्यार्थी आपण बघितला की जो विद्यार्थी या सगळ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यावर मारहाण झालेली होती, जो जखमी होता, तर त्याने आता या सगळ्याबाबत माहिती दिलेली आहे, फिर्याद दिलेली आहे आणि त्याच्या माहितीनुसार आता आणखी एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जवळपास 20 विद्यार्थ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता यानंतर नेमकं काय होणार किंवा आणखी काय पावलं उचलली जातील या दोन विद्यार्थी संघटनांकडून हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।